भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते। या स्पर्धेला शकुंतला रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीतील गणपती मंदिराच्या सभागृहात या स्पर्धा संपन्न झाल्या। वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला। निबंध स्पर्धेत 25 तर वक्तृत्व स्पर्धेत 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यावेळी शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, उपाध्यक्ष केदार भगत, सरचिटणीस रुपेश नागवेकर, चिटणीस प्रशांत शेट्टे, कोषाध्यक्ष प्रवीण मोरबाले, कोमल कोळी, देवांशू प्रभाळे, अनिमेश पटवर्धन, हर्षल बहाडकर उपस्थित होते। एवढ्या सगळ्या 4 धाम असतील, अनेक ठिकाणची शिवमंदिर असतील, सगळीकडचं त्याने जीर्णोद्धार केलं, मंदिराची निर्मिती केली, घाट बांधले, हे सगळं जो खर्च केला तो त्यांनी अजिबात त्यांच्या सरकारच्या तिजोरीतून केलेला नाही। त्यांच्या खाजगी संपत्ती मधूनच त्यांनी हे सगळे केलेलं आहे। त्याच्यामुळे अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती ही गेली 11 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रम आणि उपक्रमांच्या मार्फत ही आपण साजरी करतोय। आता सकाळी पूर्णपणे आपल्या जिल्ह्याचा महिलांचा एक मेळावा, एक 450 महिला इथे खासदार कॉलेजच्या श्रीकृपा हॉलमध्ये होत्या। कालही 350-400 युवकांचा मेळावा झाला की त्याच्यामध्ये कळंबोलीला तो मेळावा झाला। पण हा युवकांचा मेळावा असेल, महिलांचा मेळावा असेल किंवा बुद्धिजीवी लोकांचाही मेळावा घेणार आहोत, जरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेतलं तरी सुद्धा इथे कुठल्याही कार्यक्रमामध्ये राजकीय भाषण किंवा राजकीय अंतर नव्हता। कारण आपल्याला फक्त आणि फक्त राजमाता अहिल्यादेवींचं कार्य जे आहे हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे। आणि म्हणून आम्हाला पुस्तकी सांगितलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या निबंध स्पर्धा घ्या, वक्तृत्व स्पर्धा घ्या। आणि आज पूर्णपणे जिल्ह्यातल्या सगळ्या शहरांमध्ये चांगल्या प्रकारे सगळ्यांचा सहभाग लागतोय, उत्स्फूर्तपणे सगळेजण येत आहेत। आपणही या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। कारण तुमच्या